अजितदादांना खराब विमान का दिलं गेलं? ते चुकून दिलं गेलं का मुद्दामून दिलं गेलं? महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरवून टाकणाऱ्या अजितदादांच्या विमान अपघातानंतर आता राजकीय वातावरण अधिकच तापलंय. 28 जानेवारी रोजी झालेल्या दुर्दैवी विमान अपघातात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झालं आणि त्या घटनेनंतर अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागलेत. या संपूर्ण प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी गंभीर शंका उपस्थित केल्या आहेत. हा केवळ अपघात होता की यामागे काही घातपात आहे, असा थेट सवाल त्यांनी केलाय. रोहित पवार यांनी VSR विमान कंपनीच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उभं केलंय. अपघातग्रस्त विमान हे लेअर जेट प्रकाराचं चार्टर्ड विमान होतं आणि त्याच्या देखभालीत गंभीर त्रुटी असल्याचा आरोपही त्यांनी केलाय. इतकंच नाही तर पायलट आणि कंपनीच्या ऑपरेशनल प्रक्रियेवरही त्यांनी संशय व्यक्त केलाय. दरम्यान या प्रकरणानं राजकीय वळण घेतलंय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना शिंदे गटानं मोठा आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय. यापुढे पक्षाचे कोणतेही मंत्री, आमदार किंवा नेते VSR कंपनीच्या विमानातून प्रवास करणार नाहीत. स्वतः एकनाथ शिंदे यांनीही या निर्णयावर शिक्कामोर्तब केलाय. आता शिंदे गटाकडून सुरक्षेच्या कारणास्तव अधिकृतपणे या कंपनीच्या विमानांवर बहिष्कार टाकण्यात आलाय. दरम्यान नागरी विमान वाहतूक महासंचालनालयानंही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. तांत्रिक चौकशी पूर्ण होईपर्यंत VSR कंपनीच्या सर्व लेअर जेट विमानांच्या उड्डाणांवर बंदी घालण्यात आली आहे. मात्र आता राज्यात एकच प्रश्न चर्चेत आहे. हा केवळ तांत्रिक बिघाड होता की यामागं मोठं राजकीय षडयंत्र दडलंय? रोहित पवारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांमुळे आणि शिंदे गटाच्या निर्णयामुळे या प्रकरणाला अधिकच राजकीय रंग चढलाय. या संपूर्ण प्रकरणाची सत्यता नेमकी काय आहे, चौकशीतून काय निष्पन्न होणार आणि महाराष्ट्राच्या राजकारणावर याचे पुढचे परिणाम काय असतील हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.